सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। मंत्री भरत गोगावले यांना तातडीने मुंबईकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला असल्याची बातमी काही माध्यमांनी दाखवली होती। यावर आता भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं। मी माझ्या मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये आहे, मला शिंदे साहेबांचाही फोन आलेला नाही, असं स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी लोकशाही मराठीला दिलेलं आहे। काही माध्यमांनी चुकीची माहिती चालवली असं देखील भरत गोगावले यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। कोणीतरी चुकीची बातमी पसरवली। मी माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम करतोय। सकाळपासून माझा हा चौथा कार्यक्रम आहे आणि अजून 2 कार्यक्रम आहेत। त्यामध्ये एक पक्षप्रवेश आहे आणि संध्याकाळी माझा गुणगौरव समारंभ आहे, सत्कार समारंभ। आणि मी आज मतदारसंघ सोडून कुठेही गेलो नाही आणि शिंदे साहेबांचाही फोन आला नाही। कोणीतरी सूत्रांनी ही बातमी चालवली असं मला वाटतंय। तर भरत गोगावले यांना मुंबईकडे येण्यासाठी एकनाथ शिंदेंचा फोन आला अशी बातमी काही माध्यमांनी चालवलेली होती। त्यावर भरत गोगावले यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी माझ्या मतदारसंघातील कार्यक्रमात आहे, मला शिंदे साहेबांचा फोन आलेला नाही, असं स्पष्टीकरण आता भरत गोगावले यांनी लोकशाही मराठीला दिलेलं आहे। भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे आणि ताजे अपडेट आपल्याला पोहोचवतात। भारत, श्री भरत गोगावले यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला आणि त्यांनी तातडीने गोगावले यांना मुंबईमध्ये बोलावलं असल्याची बातमी काही माध्यमांनी चालवली होती। संपूर्ण लोकशाहीची टीम भरत गोगावले हे ज्या दौऱ्यामध्ये आहेत त्यांच्या समवेतच आहे आणि भरत गोगावले या बातमीचा स्पष्ट शब्दामध्ये इन्कार केलेला आहे। सकाळपासूनच मंत्री भरत गोगावले हे त्यांच्या महाड विधानसभा मतदारसंघातील माणगाव तालुक्यामध्ये पूर्वनियोजित असणाऱ्या विविध कार्यक्रमांना हजर आहेत। दिवसभरामध्ये आतापर्यंत त्यांनी 4 कार्यक्रम त्यांच्या अटेंड केलेले आहेत। त्यानंतर आता पुढील कार्यक्रम त्यांचा निजामपूर आणि नंतर गोरेगावमध्ये भरत गोगावले यांचा त्यांच्या सहकुटुंब, सहपत्नी आणि त्यांच्या मातोश्री यांचा देखील कुणबी समाजाच्या वतीने जाहीर सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे भरत गोगावले यांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी लोकशाहीला स्पष्टपणे सांगितलं की मला एकनाथ शिंदे यांचा कोणताही फोन आलेला नाही आहे आणि मी सकाळपासून माझ्या मतदारसंघातून कुठेही बाहेर गेलेलो नाही आहे आणि बाहेर जाण्याचा प्रश्न देखील येत नाहीये। भारत, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी आत्ताचे सध्याचे भरत गोगावले यांचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे। काही माध्यमांनी चुकीच्या बातम्या चालवल्या असं देखील भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। त्यांनी नेमकं लोकशाही मराठीला काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। कोणीतरी चुकीची बातमी पसरवली। मी माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम करतोय। सकाळपासून माझा हा चौथा कार्यक्रम आहे आणि अजून 2 कार्यक्रम आहेत। त्यामध्ये एक पक्षप्रवेश आहे आणि संध्याकाळी माझा गुणगौरव समारंभ आहे, सत्कार समारंभ। आणि मी आज मतदारसंघ सोडून कुठेही गेलो नाही आणि शिंदे साहेबांचाही फोन आला नाही। कोणीतरी सूत्रांनी ही बातमी चालवली असं मला वाटतंय। पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्राचा दौरा आटोपून भोपाळला रवाना होण्यापूर्वी अमित शहा